चहुवेदी जाण साही शास्त्री कारण. हरिपाठाचा गूढ अर्थ. जय जय रामकृष्ण हरी. वैष्णव हो. भक्ती, हरिनाम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दिव्य हरिपाठाच्या या पवित्र प्रवासात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आहे डॉक्टर ऐश्वर्या आणि आज आपण हरिपाठातील अत्यंत गहन आणि आध्यात्मिक अभंग समजून घेणार आहोत. चहुवेदी जाणं शाही शास्त्री कारण. मित्रांनो, हा अभंग फक्त शब्द नाही तर संपूर्ण वेदशास्त्र आणि भक्तिमार्गाचा सार आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की या अभंगामध्ये सर्व ग्रंथाचा अंतिम निष्कर्ष एकच आहे, हरिनाम. अभंग असा आहे की चहुवेदी जाणं शाही शास्त्री कारण. 18ही पुराणे हरिसी गाती. मंथुनिया नवनीता तैसे गे अनंता. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव सम. वाया तू दुर्गमी न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. भरला घन दाट हरी दिसे. चहुवेदी जाण. मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराज सांगतात की 4ही वेश, 6 शास्त्र आणि 18 पुराण हे सर्व शेवटचा एक गोष्टीचं वर्णन करतात, भगवान हरीचं महत्त्व. आज अनेक लोक धर्म म्हणजे फक्त नियम, कर्मकांड आणि मोठमोठे विधी असं समजतात, पण संत सांगतात की सर्व ग्रंथाचा खरा अर्थ म्हणजे परमेश्वर भक्ती. मित्रांनो, इतके मोठे वेद आणि शास्त्र शेवटी एकच संदेश देता, हरिनाम घ्या. 18ही पुराणे हरीसी गाती. वैष्णव हो. 18 पुराणांमध्ये अनेक कथा आहेत, भगवान विष्णूच्या, श्रीकृष्णाच्या, रामाच्या, भक्तींच्या, पण त्या सर्व कथांचा उद्देश एकच आहे, भक्ताच्या मनामध्ये परमेश्वराविषयीचं प्रेम निर्माण करणं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की पुराण वाचून जर भक्ती निर्माण झाली नाही तर वाचन व्यर्थ आहे. मंथुनी नवनीता. मित्रांनो, ही ओवी अत्यंत सुंदर आहे. जसं दूध मंथन केल्यावर त्यातून लोणी बाहेर येतं, तसं जीवनामधून भक्तीचा सार काढा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ घालवू नका, नकारात्मक चर्चा टाळा आणि जीवनामध्ये हरिनामाचा सार घ्या. आजच्या काळात माणूस दिवसभर मोबाईल, सोशल मीडिया, चिंता आणि स्पर्धेत अडकलेला आहे, पण संत सांगतात जीवनाचा खरा आनंद हरिनामामध्ये आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम. मित्रांनो, या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज अत्यंत मोठ्या तत्त्वज्ञान सांगतात. ते म्हणजे की परमात्मा आणि जीव वेगळे नाहीत, प्रत्येकांमध्ये परमेश्वर आहे. म्हणूनच वारकरी परंपरेमध्ये प्रत्येकाला माऊली म्हटलं जातं, कारण प्रत्येकामध्ये विठ्ठल आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात देव शोधण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही, देव तुमच्या अंतर्मनामध्येच आहे. वाया तू दुर्गमी न घाली मन. वैष्णव हो. संत सांगतात की कठीण आणि गुंतागुंतीच्या मार्गामध्ये मन अडकवू नका. मोठमोठ्या तपश्चर्या, कठीण योग, अत्यंत क्लिष्ट, अत्यंत कठीण साधना हे सर्व प्रत्येकासाठी शक्य नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अत्यंत सोप्या मार्ग सांगतात की हरिनाम घ्या. फक्त प्रेमाने रामकृष्ण हरी म्हणा, मन शांत होईल. हरी हा वैकुंठ. मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराज शेवटी सांगतात जिथे हरिनाम आहे तिथे वैकुंठ आहे. वैकुंठ म्हणजे फक्त मृत्यूनंतर मिळणारं स्थान नाही. जेव्हा मनामध्ये भक्ती निर्माण होते, अहंकार कमी होतो आणि अंतर्मनात शांती निर्माण होते, तोच खरा वैकुंठ अनुभव असतो. भरला घन दाट हरी दिसे. जेव्हा भक्त पूर्णपणे हरिनामामध्ये रमतो तेव्हा त्याला प्रत्येक ठिकाणी परमेश्वर दिसू लागतो, निसर्गामध्ये, लोकांमध्ये, प्रेमामध्ये आणि स्वतःच्या आत्म्यामध्ये सुद्धा. मित्रांनो, हीच हरिपाठाची खरी अनुभूती आहे. आजच्या जीवनासाठी संदेश, जो की आज माणूस माहितीच्या महासागरात हरवलेला आहे, पण अंतर्मनाने रिकामे झालेला आहे. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात व्यर्थ गोष्टी सोडा, मन शांत करा, हरिनामामध्ये स्वतःला जोडा, कारण शेवटी मनाला खरी शांती मिळते ती भक्तीतूनच. वैष्णव हो. वेद, शास्त्र आणि पुराणाचा सार जर एका शब्दात सांगायचा असेल तर तो शब्द म्हणजे आहे हरी. आजचा भाग इथेच थांबूया. पुढच्या भागात आपण हरिपाठातील
पुढील अभंगाचा सुंदर अर्थ जाणून घेणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठलाचं नामस्मरण करा आणि अंतर्मनामध्ये भक्तीचा प्रकाश जिवंत ठेवा. जय हरी विठ्ठल, जय ज्ञानेश्वर माऊली.